बाहेर मस्त पाऊस पडत आहे आणि घरामध्ये सुमित्राने एक अप्रतिम अशी रेसिपी बनवली आहे. तसा आपला हा व्लॉग आहे, रेसिपी चॅनल नाही. पावसाळ्याच्या वातावरणामध्ये आपण काही खाल्लं पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. आपल्या प्रेक्षकासाठी हा एक खास मी व्लॉग बनवत आहे. म्हणजे पडत्या पावसाळ्यामध्ये लोक का करून खाते, का खाऊ नये, जे लोक खाते त्याचे नुकसान काय आहे आणि आपण आता जी रेसिपी बनवली आहे त्याचे फायदे काय आहे. कितीतरी भन्नाट असे फायदे आहे. असा बाहेर रिमझिम पाऊस पडत असला की प्रामुख्याने लोक भजे खाण्याचा आनंद घेत असतात. परंतु हे भजे खाणं अशा वातावरणामध्ये कितपत योग्य आहे, भजे खाल्ल्यामुळे आपल्या पोटामध्ये काय आजार होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे. आणि काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे हे सुद्धा महत्वाचे आहे. ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कृपया तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा. जेवण चाललं का तू सुमित्रा? हो. हा, तिथून गाव का बनवलं असेल त्याचा चुलीवर? ते चिचोडी. तिथून काय दिवस हॉटेलमध्ये चांगलं वाटतं ते तुझी हो ना. माहित आहे बा. हो, ते आता बनवलं ना. कडत आहे. चव नाही लागत मला तोंडाला. बनवलं आता रवा आखाडी आहे ना. हा, आता आखाडी आहे ना. तर ते रानात गेली नाही आम्ही. हा ना. कारण तर निंदाचं आहे ना, तर गेलो नाही आम्ही कधी. बरं. तर आज घरी सावता पाणी पाणी आहे ना. आबड हो नाही. आता पिऊन पाहतो आता भावांना कसं लागते. पाव दे आता हे सोनी कसं बनवलं. तुमच्याकडे आहे का पाणी सांगा बरं कमेंट करून. कमी 14 बनलं वय हे. ते मस्तच लागते. हा, तुम्ही याच्यात का का टाकलं माहित नाही. का टाकलं तो ना, काही नाही साखर टाकली मी. पण यात एवढी चव नाही पाहिली मी आयुष्यामध्ये. तांदळाचं पीठ टाकलं. हा, पण तांदळाचं पीठ आतपुरा टाकी का नाही, नेहमीच टाकतो. नाही. पण वरचं कसं काय वेगळेच वाटून जाते मला. ते योग्य मात्रा आहे का पाणी, पीठ, साखर, ते काय म्हणते काय म्हणते ते नवं मीठ आहे ते. पण ते काय म्हणते चिचा. हो ना. याचं कॉम्बिनेशन पुन्हा एक पद्धतशीर केलं वाटते ते चांगलं. कॉम्बिनेशन. हा, ते काय चांगलं म्हणते लागते. शब्द. हा, याला चांगलंच लागते. टेस्टी. म्हणजे थोडं मात्रा पद्धतशीर टाकली मात्रा याच्यामध्ये. तुम्ही एवढा 14 बनलं पाय. खूपच स्पेशल वाटतं बाबा. म्हणजे एकदमच 14 मधलं भावांनो हे काम केलेले चिचोली ना. चिचोली सणावार नेहमी करते समजता चिचोली. नाही पण हे आजपर्यंत बनले बा कमी सणावार आले त्याच्यापेक्षा म्हणून चांगलं वाटून राहिलं. हो. हो, लई दिवसाचं बनवलं ना म्हणून तुला तसं वाटतं. तसं तसं म्हणा, तसं म्हणा. पण ते नाही मात्रा योग्य आहे. मात्रा लगेच झाले बनवलं नव्हतं ना. बघा भावना कसं आहे चिचोनी. एकदम टेस्टी, चवदार. येता का तुम्ही अशी एक जावा भावनो. यानं अन्न पचते, तोंडाला चव येते. लई फायदे भावून यायचे. कुठंही एक साखर. जावा पोट साफ होते. लई फायदेशीर भावून हे आपल्या तब्येतीला. खोकला मोकला खतम होते भावून. आता पावसाळ्याचे दिवस आहे. पावसाळ्या दिवसामध्ये अशी पचनशक्ती कमजोर होते. केलंच पाहिजे माणसानं. पावसाळ्या दिवसामध्ये आपल्याला खोकले मोकले गॅस मॅस पकडतो. वा निकाल लागून कधी या भावून घ्या. तुम्ही सुद्धा बनवून घ्या. या आता प्याले सुद्धा आमच्या. एकदम टेस्टी जबरदस्त चव आहे. असं पाहिजे थोडंसं काय बरं वाटतं. थोडंसं पाणी पोहायचं का. हो ना. ते भजे खाण्यापेक्षा असे पाण्या पावसामध्ये भजे मजे खाण्यापेक्षा आता लोक प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये भजे मजे बनवून खाते, चहा पेते. पण ते चुकीचं आहे. कारण पावसाळ्यामध्ये पहिलं पचनशक्ती कमजोर राहते. खावशे वाटते आपल्याला भजी भजे. म्हणून लहानपणी का खावं, मोह भाजून खाव. अशा पडत्या पावसामध्ये मोह आणि आंबळची बी भाजून खावा. आजा बाप मी माझी माय भाजून दे. आम्ही मस्त बहिणी आणून दे खाले. मस्त जबरदस्त खाऊ. पण ते काय म्हणते भजे मजे कधी महान खाऊ नये. कारण तो पहिलंच पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद होत असते आपली. हे आपण पेलं चिचोनी
एकदमच तब्येतीला चांगलं राहते. पचनशक्ती आपली बरकरार राहते, खराब होत नाही. पचन चांगले होते, खोकले मोकले होत नाही. तब्येत चांगली राहण्यासाठी प्रयत्न होते, ऑटोमॅटिक होते प्रयत्न. तसा आपला हा ब्लॉग आहे, पण ओघाने आले म्हणून मी तुम्हाला ही आरोग्याची माहिती सांगितली. जर कुणाला आरोग्याची व्हिडिओ आवडत असेल तर आपलं एक युट्यूब चॅनल आहे आरोग्य विधाता नावाचं. तुम्हाला आरोग्याची व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच त्या चॅनलला जाऊन भेट देऊ शकता आणि सबस्क्राईब करून ठेवा. पाहत राहते आपले आरोग्याचे व्हिडिओ. जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉन दाबून ठेवा. पुढचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. आणि नक्की पहा व्हिडिओ. निव्वळ सबस्क्राईब करून ठेवू नका. पाहायचे असेल तरच करा सबस्क्राईब. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कसा वाटला सांगा खाली कमेंटमध्ये. लाईक, कमेंट आणि शेअर करा. नमस्कार.